त्या साधकाला या 3 टप्प्यातून जावं लागतं. पहिला जो टप्पा आहे तो आहे गुरु, दुसरा जो टप्पा आहे तो आहे देवी आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे आत्म अनुभव. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवतपादम शंकरम लोकशंकरम. तर ललिता, त्रिपुरा, सुंदरी असे वेगवेगळे येतात. याचा काही अर्थ आहे म्हणजे? हो, खूप खूप जास्त अर्थ आहे. त्या शक्तीला किंवा त्याचा जो आधार आहे, या शक्तीचा आधार घेऊनच हे त्यावरती सर्व तिथे स्तंभित आहेत, हे दाखवण्यासाठी सुद्धा जगदंबेचं रूप तिथे केलेलं आहे. मोक्षानंतरची जी अवस्था आहे, परा अवस्था, ती अवस्था सुद्धा तुम्हाला प्रदान करते. विश्वामध्ये सर्वात जास्त प्रसार जर कधी कोणी केला असेल तर तो भगवान दत्तात्रय महाराजांनी. ती श्रीविद्येची उपासना का केली जाते? आता बोलू नये, पण आम्हाला तर असे फोन येतात, गुरुजी आमच्याकडे श्रीयंत्र विकायला आहेत, तुम्ही लोकांना द्या, तितके % तुम्ही घ्या, असे फोन आम्हाला येतात. दीक्षा हिनो यदि कुर्यात श्रीचक्रस्य प्रतिष्ठितं तत्सर्वं निष्फलं प्रोक्तं देव्या आज्ञा विहीनतः. जो विना दीक्षा श्रीचक्राची प्रतिष्ठापना करतो, देवीच्या आज्ञेविरुद्ध कार्य केल्याने त्याला ब्रह्महत्येचं सुद्धा पातक लागतं. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. दशमहाविद्यांचे 10 एपिसोड एक्सक्लुझिव्हली आपल्या राजमंचावरती सुरू आहेत आणि आजचा हा आपला 3रा एपिसोड आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या महाविद्येवरती, श्रीविद्येवरती, माता ललिता त्रिपुर सुंदरी या विषयावरती होणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. यामागे झालेले 2ही एपिसोड अत्यंत मोठ्या प्रमाणात गाजलेले आहेत, प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहेत आणि त्यामुळेच ही सिरीज अगदी एनर्जीने सुरू आहे. आणि पुन्हा या पुढच्या एपिसोडवर चर्चा करण्यासाठी आपले हक्काचे, हा मंचच ज्यांचा आहे, असे मयुरेश विस्पुते गुरुजी आपल्यासमोर बसलेले आहेत आणि आपण आज त्यांच्याकडून श्रीविद्या आणि माता ललिता त्रिपुर सुंदरी विषयी जाणून घेणार आहोत. आजचा भाग हा अत्यंत विशेष असणार आहे, कारण श्रीविद्येबद्दल समाजामध्ये जे पसरलेले समज, गैरसमज आहेत त्यांचा भांडाफोड होणार आहे. हा टॉपिक, हा विषय इतका महत्त्वाचा आहे. हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आजचा पॉडकास्ट संपेपर्यंत लक्षात येईल. कदाचित या भागाचे 2 भाग देखील होऊ शकतील, कारण विषय बोलण्यासारखं, सांगण्यासारखं, ऐकण्यासारखं, गैरसमज सोडवण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे स्टिक राहा आणि शेवटपर्यंत बघत राहा. मी वळतोय आपले हक्काचे गुरुजी मयुरेश विस्पुते गुरुजींकडे आणि बघूयात आज आपल्याला श्रीविद्येबद्दल काय नवीन माहिती ऐकायला मिळते ते. गुरुजी नमस्कार आणि पुन्हा खूप स्वागत आहे मंचावरती तुमचं. धन्यवाद. जय श्री कृष्ण. श्रीमात्रे नमः. कसे आहात? एकदम छान. ओके, सरळ आपल्या विषयाकडे येऊयात. आणि आजचा जो 3रा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण माता ललिता त्रिपुर सुंदरी आणि श्रीविद्या याच्याविषयी जाणून घेणार आहोत. कशी सुरुवात करूयात तुम्हीच सांगा. आपला हा महाविद्याक्रमामधला 3रा पॉडकास्ट आणि आपण 3रा याच वेळी आपण निवडला, कारण की 3 अंक आणि श्रीविद्या याला खूप जवळची किनार आपल्याला मिळते. पहिलं म्हणजे जगदंबेचं नावच आहे त्रिपुरा. 3 पुरावरती जिचं राज्य आहे अशी ती त्रिपुरा, अगदी ढोबळ मनाने. श्रीविद्यामध्ये 3 सुद्धा प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे मंत्र, नंतर यंत्र, नंतर तंत्र. 3 प्रकार आले. श्रीविद्याच्या क्रमपद्धतीमध्ये मुख्य 3 टप्पे प्रमुख आहेत: बाला, पंचदशी आणि षोडशी. पुन्हा 3 टप्पे आले आणि असे 3 टप्पे आहे की जे ललिता त्रिपुर सुंदरीच्या साधनेमध्ये त्या साधकाला या 3 टप्प्यातून जावं लागतं. पहिला जो टप्पा आहे तो आहे गुरु, दुसरा जो टप्पा आहे तो आहे देवी आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे आत्म अनुभव. म्हणजे ह्या 3 टप्प्यातूनच श्रीविद्या साधकाच्या जीवनाचा प्रवास त्यामध्ये होत असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही त्रिकच दिसेल.
ह्या 3 प्रकारातून आपल्याला जावं लागणार आहे आणि 3 ह्या शब्दाचा, ह्या अंकाचा श्रीविद्येशी खूप मिळता जुळता संबंध असल्या कारणाने आज आपण हा 3ऱ्या नंबरवरती आपण त्रिपुर सुंदरीचा विषय घेतो आहोत. मुख्य सगळ्यात अगोदर जे माझे ज्येष्ठ साधक असतील, जे श्रीविद्येतील परंपरातील प्रमुख गुरु असतील, त्या सगळ्यांना नम्र विनंती करून त्यांना अभिवादन करून हा पॉडकास्ट सुरू करतो. सोबत श्रीविद्येवरती बोलणं ही गुप्त विद्या आहे, गुप्त साधना आहे आणि अशा टप्प्यावरती बोलणं ते कुठेतरी मर्यादा भंग होतो. त्यामुळे या मर्यादा भंग पातकाचं क्षालन व्हावं म्हणून मी संपूर्ण गुरुवर्यांना नमन करतो. आणि ही काळाची गरज आहे की श्रीविद्येबद्दल असलेलं सगळं चुकीचं नॉलेज लोकांपर्यंत न जाता योग्य ज्ञान पोहोचावं म्हणून जे परंपरेत ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या सांगितलेल्या आहे, आज मी त्या सगळ्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते प्रत्येकाने आपण समजून घेऊ. म्हणून अगोदर त्या जगदंबेला आपण स्मरण करून आजचा पॉडकास्ट सुरू करूया. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् त्वरामंबिकां. श्रीमात्रे नमः. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये बोलण्यासाठी मी बरेचसे संदर्भ, शास्त्रीय परिमाण सोबत सांगणार आहे. श्रीविद्या साधना अगोदर ललिता त्रिपुर सुंदरी काय आहे अगोदर ते आपण समजून घेऊ. ललिता या शब्दाचा अर्थ असा होतो की जिच्यासाठी 3ही क्रम म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहार ह्या 3ही ज्या काही गुण आहेत, कर्म आहेत, हे कर्म जिच्यासाठी अगदी खेळ आहे, जिच्यासाठी तो ललित म्हणजे जी स्वतः अगदी खेळ रूपात ती करू शकते, त्या शक्तीला ललिता या नावाने संबोधलं जातं. देवीला जिच्यामध्ये अशी असीम शक्ती आहे, असीम शक्ती आहे की ही शक्ती संपूर्ण सृष्टीला, विश्वाला चालवते. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पंचदेवतेची कन्सेप्ट आहे. ह्या पंचदेवता म्हणजे काय? गणपतीची पूजा आहे, गणपत्य संप्रदाय आहे, गायत्री म्हणजे सौर संप्रदाय आहे, नंतर शिव आणि शक्ती शाक्त परंपरा, नंतर शैव, वैष्णव असे आपले पंचायतन पूजा आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. अनेक ठिकाणी जर कधी तुम्ही दक्षिण भारतात गेला तर दक्षिण भारतामध्ये तुम्हाला षणमत सांगितलं जातं. षणमत म्हणजे काय? सुब्रह्मण्यम, कार्तिकेयची पण उपासना मानली जाते. तर ह्या षणमतानुसार की ह्या देवता संपूर्ण सृष्टीचा आधार आहे, संपूर्ण विश्वाचा आधार आहे, असं प्रत्येकाचं प्रतिपादन आहे. पण शाक्त परंपरा ही इतकी स्पष्ट सांगते की जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, ह्या परब्रह्माला तुम्ही आई रूपात भजायचं आहे, आई रूपात भजायचं आहे, मातृ रूपात भजायचं आहे. आणि ही परंपरा म्हणजेच शाक्त परंपरा आणि ह्या परंपरेचा शिखर शिरोमणी म्हणजे श्री विद्या साधन आहे. श्री शब्दाचा अर्थ आपल्या इस्टेटशी रिलेटेड नाही आहे. श्री ह्या शब्दाचा अर्थ तुमचा बँक बॅलन्सशी रिलेटेड नाही आहे. श्री या शब्दाचा अर्थ रिलेटेड आहे तुमचा सर्वांगीण विकास. मग तो आध्यात्मिक पण आहे, दैहिक पण आहे, दैविक पण आहे, सर्व बाबतीत श्री हे असं तत्व सांगितलंय आपल्या शास्त्रकाराने. जर कधी तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं जे भाष्य आहे, जे भास्कराय मखी यांनी लिहिलं, त्यांनी श्रीचा तर खूप विस्तृत पद्धतीने अर्थ दिलेला आहे. पण सर्वांना श्रीचा अर्थ समजावा याचं अगदी सिंपल मी उदाहरण देतो की तुम्ही ह्या जीवनामध्ये येऊन तुमच्या जीवनातील सगळ्या काही इच्छा पूर्ण करून तुम्ही त्या आत्मतत्वामध्ये जे लीन करते, जे अक्षर लीन करते, ते अक्षरच म्हणजे श्री आहे. इतका विस्तृत अर्थ दिलाय. आणि हे ज्ञान,
हे अनुभव जे देतं त्याला विद्या म्हटलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की पुस्तकी ज्ञान म्हणजे विद्या. शास्त्राने विद्येचा अर्थ पुस्तकाशी त्याचा संबंध नाही. विद्या ह्या शब्दाचा अर्थ आहे अनुभवाशी. ही एक प्रकारची दैविक अशी प्रक्रिया आहे, एक सूक्ष्म वैज्ञानिक अनुभव सिद्ध श्रीविद्या परंपरा आहे की ज्यातून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवता येतो. आणि हा अनुभव जी देते, जी विद्या देते, तीच म्हणजे श्रीविद्या. विद्या आणि अविद्या असे दोन प्रकार आहे. अविद्या म्हणजे काय की मी जीव आहे, ही भावना, संसाराला सत्य मानणं, ही अविद्येचे आहे. आणि याच्यातून जी तुम्हाला अनुभव सिद्ध करून जी तुम्हाला बाहेर काढते, तीच म्हणजे श्रीविद्या. तर ह्या श्रीविद्या परंपरेमध्ये मुख्य अधिष्ठान जे स्वरूप आहे ते भगवती ललिता त्रिपुर सुंदरीचं आहे. मी अगोदर सांगितलं ललिता म्हणजे राजराजेश्वरी. तर ह्या राजराजेश्वरीची कथा आपल्याला ललिता उपाख्यान, त्रिपुरा रहस्य आदी ग्रंथामध्ये भेटतं. त्याच्यामध्ये या जे नाव आहे देवीचं, माता ललिता त्रिपुर सुंदरी, हे जर या शब्दांचे विग्रह केले आपण तर ललिता त्रिपुरा सुंदरी असे वेगवेगळे येतात. याचा काही अर्थ आहे म्हणजे काही? हो, खूप खूप जास्त अर्थ यामध्ये आपल्याला आहे आणि ते सर्व तात्विक अर्थ आहे, पण आपण समजून घेऊ. त्रिपुरा म्हणजे ह्या तिन्ही पुरांवरती राज्य करणारी, हा लौकिक अर्थ. पण आध्यात्मिक अर्थ असा आहे, जीव, ब्रह्म आणि आत्मा ह्या सगळ्यांचं वरती जिची सत्ता आहे ती म्हणजे त्रिपुरा. हा त्रिपुराचा पहिला अर्थ. नंतर आहे सुंदरी. सुंदरी खंडामध्ये तर सुंदरी ह्या संपूर्ण शब्दाचं खूप विशिष्ट वर्णन केलेलं आहे. पण सत्ता असून किंवा त्याच्यावरती अधिकार असून उपयोगाचं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक आकर्षण, एक लयबद्धता पाहिजे. मग ही लयबद्धता दाखवण्यासाठी तिथे सुंदरी शब्दाचं हे केलेलं आहे. सत्ता आहे. उदाहरणार्थ मी अगदी सहज तुम्हाला सांगतो. काळावरती, मृत्यूवरती यमाची सत्ता आहे. पण यम म्हटलं की काय वाटतं आपल्याला? भय, उग्रता येते, भय दिसतं. पण इथे फक्त हिच्याकडे सत्ता नाही आहे, तर त्याच्याला त्या सत्ता जरी असली तरी ती त्या सत्तेवरती प्रभुत्व गाजवण्यासाठी तिच्यामध्ये ते वात्सल्यमयी आहे आणि सौंदर्यमयी आहे हे दाखवण्यासाठी ती सुंदरी आहे. ललिता त्रिपुर सुंदरी हा त्याचा संपूर्ण अर्थ होतो. आणि हे तिचे गुण आहेत, तिचे भाव आहेत, फक्त नावच नाहीये. तिच्या भावावरून तिचे नाव केले गेलेले आहे की हा भाव मध्ये ती प्रतिष्ठित आहे. ललिता त्रिपुर सुंदरीचं जर कधी तुम्ही स्वरूप पाहिलं तर स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल ती जगदंबा पंचप्रेतासनासीना, ती पंचप्रेतावरती आरूढ आहे. उदाहरणार्थ हा आपला टेबल आहे, याचे 4 कॉर्नर आहेत, यावरती आपण बसलेलो आहोत. तर शास्त्रकारांनी इतकं सुंदर सांगितलं आहे की हे जे मंचक आहे, ह्या मंचकाचे पाय म्हणजे ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे आणि महेश आहे आणि सदाशिव आहे. आणि सदाशिवाच्या मांडीवरती किंवा त्यांच्या अंगावरती जगदंबिका विराजित आहे. इथे कोणता देव श्रेष्ठ, कोणता देव गौण हा तसा नाहीये. उदाहरणार्थ एखादी राजसत्ता, ठीक आहे, एखादी मोठं पद आहे, मुख्यमंत्री पद आहे. जरी आपण म्हणतो ना, एखादी तुम्ही न्यूज मध्ये बघतात की जरी मुख्यमंत्र्याचं ते पद असलं तरी त्याला आमचा पाठिंबा आहे, आम्ही आमचा पाठिंबा काढला तर ते पद हे होईल, गौण होईल किंवा जाईल, खाली होईल. हा, खुर्ची खाली होईल म्हणजे काय ते घरी घेऊन जातील त्या खुर्चीला? नाही, तसा अर्थ नाहीये. त्या शक्तीला किंवा त्याचा जो आधार आहे, या शक्तीचा आधार घेऊनच हे त्यावरती सर्व तिथे स्तंभित आहेत हे दाखवण्यासाठी सुद्धा जगदंबेचं रूप तिथे केलेलं आहे. ब्रह्मा म्हणजे सृष्टी निर्माण करणं, की सृष्टी निर्माण करण्यासाठी सुद्धा एक एनर्जी लागणार, एनर्जीचं फॉर्म लागणार. मग हे एनर्जी तो कुठून घेणार? तर एक असं युनिव्हर्सल मदर आहे जिच्यापासून ही सगळी ऊर्जा त्या ब्रह्मदेवाला, आदिशक्ती त्यांना देत असते. हे सांगण्यासाठी ब्रह्म म्हणजे तिथे पालन करणारे भगवान श्री हरी विष्णू यांची पण ती शक्ती आहे. बरोबर. संहार करणारे रुद्र हे सुद्धा एक. आणि नंतर शिवांचं दुसरं रूप महेश. तर सृष्टी, स्थिती, संहार आणि तिरोधान. तिरोधान म्हणजे काय? सृष्टीचा लय झाला आणि आपल्याला अशी अवस्था आहे की आता सृष्टी निर्माण होऊ शकते, त्याला म्हणतात तिरोधान.
की तिथे काहीच नाहीये, पण शून्य आहे, पण आशा आहे की आता सृष्टी तयार होऊ शकते. हे सुद्धा एक कर्म आहे, त्याला तिरोधान सांगितलेलं आहे. म्हणजे संपण्याच्या आणि सुरू होण्याच्या मधलं, संपल्यानंतर आणि सुरू होण्याचा अगोदरचा टप्पा. उदाहरणार्थ 3:30 ते 4चा टप्पा सकाळी. दिवस उजाडलेला नाहीये, पण चाहू लागलेले की आता दिवस उजाडणार आहे. तसं सृष्टी निर्माण होणार आहे, ती तिरोधान अवस्था. हे सुद्धा महेशाचं कर्म, ज्या शक्तीमुळे भगवान महेश करू शकतात, तेच म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. नंतर सदाशिव आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे नाव, रुद्र निघाले, महेश तुम्हाला नाव मिळालं, परत सदाशिव. मग मनामध्ये येतं की ब्रह्मा विष्णू महेश रुद्र सदाशिव, हे तर शंकराचेच नाव आहे. रुद्र सदाशिव महेश सगळे शंकराचे नाव आहे. मग हे वेगवेगळे देव आहेत का? ते वेगवेगळे देव नाही, एकच देव आहे, परंतु त्यांचं कर्म कार्य हे वेगळं आहे. सदाशिव म्हणजे तुमचा आत्मा, या आत्म्याचा जो आनंद आहे तोच म्हणजे ललिता आहे. हे सांगण्यासाठी ती सदाशिव तिथे पहुडलेले दाखवलेले, आणि त्यावरती ती जगदंबिका आनंद रूपात ती आहे. म्हणजे हे सगळं दाखवण्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी इतकी सुंदर त्याने तिची रचना केली. म्हणजे तत्वज्ञान आहे, जीवनाचं रहस्य आहे, पण हे रहस्य उलगडण्यासाठी त्याला सौंदर्य त्यामध्ये ऍड केलं, एक शृंगार ऍड केला. जसं छत्रपतींचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये वीर रस अगदी आपल्याला दिसतो, की वीर रसाचं अंतिम टोक ह्या कोण म्हणजे तर आपले छत्रपती, सर्वोच्च. तसं शृंगार, वात्सल्य या सगळ्यांचं ज्ञानासोबत सर्वोच्च स्थान म्हणजे ती ललिता त्रिपुर सुंदरी. खूप छान. आणि हिची ललिता जगदंबेच्या अनेक कथा सांगितल्या जातात. उत्पत्तीची काय कथा आहे? ललिता उपाख्यांमध्ये आणि ब्रह्मांड पुराणामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला ललिता देवीचं माहिती मिळते. कथा अगदी संक्षिप्त सांगतो की जेव्हा भगवान शंकरांनी आपल्या नेत्रातून कामदेवाला भस्म केलं, त्या भस्मातून गणपतींनी एक मूर्ती तयार केली, त्याच्यामध्ये प्राणसंचार शंकरांनी केला, आणि कामदेवाच्या भस्मापासून एक असुर तयार झाले, आणि त्या असुराने शिवांची साधना केली. तर शिवांनी सांगितलं की तुम्ही त्या आदिपराशक्तीचं किंवा तुम्ही ब्रह्मदेवाचं साधना करा. तर याच्यामध्ये मतांतर आहेत. तर त्यांनी ब्रह्मदेवाची साधना केली, आणि त्यांना ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला की तू सुद्धा या सृष्टीचं सृजन करू शकतो, किंवा त्याला बरेचसे वरदान त्याला देतात. आणि त्यांनी साधना केली म्हणून त्याचं नाव वरदान त्याला मिळालं. एक कथा अशी सांगितली जाते की तू भंड म्हणजे वा, असाही अर्थ त्याचा सांगितला जातो की तू साधना, हे असुर भंड की तू किती छान साधना केलीस, म्हणून त्याला भंडासुर असं नाव मिळालं. काही ठिकाणी वेगळी कथा आहे. तर मग त्या भंडासुराला, त्याच्याकडे संपूर्ण सृष्टीचंच आधिपत्य आलं, आणि ह्या सृष्टीवरती त्याने बराच हाहाकार केला. आणि मग नंतर सगळं जेवढेही देवी देवता होते, या देवी देवतांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, आणि त्यांनी या अशा गुप्त हिमालयाच्या क्षेत्रामध्ये आदिपराशक्तीचं आवाहन केलं. कारण की शिवांनी सांगितलं की सर्व शक्ती त्याला वरदान म्हणून प्राप्त झालेली आहे, तर जोपर्यंत आदिपराशक्ती मूळ रूपामध्ये येत नाही तोपर्यंत त्या भंडासुराचा नाश कोणी करू शकत नाही. मग सर्व देवी देवतांनी जगदंबेची आराधना केली, साधना केली, आणि आपल्या शरीराचा एक एक अंग यज्ञामध्ये अर्पण केला. आणि यज्ञामध्ये अर्पण केल्यानंतर जगदंबिका त्या यज्ञ कुंडातून प्रकट झाली. चिदग्नी कुंड संभूता देव कार्य समुद्यता, देवांचं कार्य करण्यासाठी ती चिदग्नी कुंडातून प्रकट झाली. आणि मग त्या जगदंबेने वेगवेगळी लीला केली, आणि त्या लीलेतून त्यांनी भंडासुराचा वध केला. अशी संपूर्ण कथा आपल्याला मिळते. ही उत्पत्तीची जरी कथा असली, पण मला असं वाटतं श्रीविद्या साधना ही एक जीवन पद्धती आहे. ही श्रीविद्या किंवा ललिता त्रिपुर सुंदरी म्हणजे ते तुमच्या आत्माचं मूळ रूप आहे, मूळ स्वरूप आहे. आणि हे स्वरूप हे तिथपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. तर भंडासूर म्हणजे काय? आपला स्वतःचा आपला अहंकार आहे, माझा शरीराचा देहाभिमान, बुद्धिभिमान आदी जो काही माझ्यात कशाचाही गर्व, हा गर्व म्हणजेच भंडासूर आहे. आणि ह्या भंडासुराच्या वेगवेगळ्या जे काही भंडासुराचा जे सैन्य आहे,
भंडासुराचं सैन्य म्हणजेच आपल्या इंद्रियाच्या सगळ्या वासना आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मरूप प्राप्त होणार नाही. आत्मरूप काय तर शिव, सत्यम शिवम सुंदरम. तर आत्मरूप प्राप्त झाल्यानंतर मला माझं स्वतःचं दर्शन झालं तर मला आनंद मिळणार आहे. पण तो आनंद कोणता? तो कधीच संपणार नाही. जिथे आनंदाला कोणतीच परिसीमा नाही आणि तो कधीच खंडित होणार नाही, असा आनंदच म्हणजे ती ललिता त्रिपुर सुंदरी. हे संपूर्ण दाखवण्यासाठी त्याला एक स्ट्रक्चर दिलं, एक कथा दिली. माझ्याकडे एक संदर्भ देखील आहे की ललिता त्रिपुर सुंदरीला शिवशक्त्य एक रूपा विद्या सांगितलं जातं. शिवशक्ती एक रूपा, की शिव शक्ती यांचं ऐक्य झाल्याखेरीज तुम्हाला ललिता समजणार नाही. आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल, ज्याच्या आयुष्यामध्ये शिव आलेत, ज्याच्या आयुष्यामध्ये शिवची उपासना त्या व्यक्तीने केलेली आहे, तर त्याच्याच आयुष्यामध्ये देवी साधना येते. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवी साधना जर कधी त्यांनी केलं असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये शिव साधना येते. हे दोन्ही एकास एक पूरक आहे. का? देवीचं नाव आहे शिवा शक्त्यैक्य रूपा वरतून शिव ज्ञान प्रदायिनी. शिवाला जर कधी कळलं की मला माझ्या ह्या भक्ताला माझं स्वतःचं आत्मरूप कळलं पाहिजे, तर माझं आत्मरूप ह्या जगामध्ये फक्त एकालाच माहिती आहे, ती म्हणजे आदिपराशक्ती. म्हणून भगवान शिव आपल्याला त्या आदिपराशक्तीपर्यंत, त्या ललिता त्रिपुर सुंदरीपर्यंत घेऊन जातात. आणि ललिता त्रिपुर सुंदरीला जेव्हा वाटतं की ह्या माझ्या भक्ताला खरं शिवज्ञान कळलं पाहिजे, म्हणून ती आपल्याला शिवांपर्यंत पोहोचवते. असंच आपल्या जीवनाचा टप्पा दाखवण्यासाठी सौंदर्य लहरीमध्ये सुद्धा आदी जगद्गुरु शंकराचार्यांनी ह्या स्वरूपाला शिवा शक्त्यैक्य रूपा नावाने संबोधलं आहे. हे वेगळं नाही आहे. आपण आता त्रिपुर सुंदरी जी आहे ललिता माता ललिता त्रिपुर सुंदरीच्या उत्पत्तीची कथा ऐकली. राक्षसाचा विनाश करण्यासाठी आलेली देवी. आणि जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की श्रीविद्या ही आपल्याला म्हणजे जीवनातले सगळे सार मिळवून त्या अंतिम तत्वात विलीन करण्यासाठी मदत करणारी ही श्रीविद्या आहे. यांचं कसं इंटरकनेक्शन आहे? म्हणजे एका राक्षसाचा विनाश करण्यासाठी आलेली देवी आणि तिच्या गुणगानाप्रित्यर्थच म्हणू शकतो श्रीविद्या, किंवा ती एक जीवन प्रणाली आहे. यांचं काय इंटरकनेक्शन आहे, कसं आहे? ठीक, सांगतो. मी सुरुवातीला सांगितलं की श्रीविद्या परंपरेमध्ये मुख्य 3 आपल्याला टप्पे येतात. एक म्हणजे मंत्र. मंत्र म्हणजे काय? ज्या चिदग्नी कुंडातून जगदंबा प्रकट झाली, तिचं जे काही सूक्ष्म रूप आहे, त्या शक्तीचं सूक्ष्म रूप म्हणजे मंत्र आहे. मग तुमच्या आयुष्यामध्ये मंत्र येतात का? की तुम्हाला ते स्वरूप स्वतः समजलं पाहिजे. नंतर ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची ती जननी आहे, संपूर्ण ब्रह्मांड जिच्यापासून निर्माण झालेलं, आणि ह्या ब्रह्मांडाची प्रतिकृती म्हणजे श्रीयंत्र. म्हणून त्याची इथे यंत्र आराधना आपल्याला दिलेली आहे की तुम्हाला ब्रह्मांड कसं निर्माण झालं हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण की भंडासुराकडे ती शक्ती होती ना, निर्माण करण्याची शक्ती होती, आणि ही शक्ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून यंत्र आराधना दिलेली आहे. आणि नंतर दिलेलं आहे आपल्या आगमामध्ये की तंत्र की ही ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. तर ही जी कथा आहे, मी तुम्हाला म्हटलं ना की ह्या कथेचा आणि आपल्या दैनंदिन श्रीविद्येचा खूप जवळचा संबंध. म्हणजे ही आपल्या अवस्था आहे, आपल्या बुद्धीची अवस्था आहे. ही आपणही त्या असुराप्रमाणेच आपण आहोत. आणि जोपर्यंत त्या अंतर्ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही, आपल्याला स्वतःचं आत्मस्वरूप दिसणार नाही, तोपर्यंत आपण ह्या सगळ्या प्रपंचातून बाहेर पडणार नाही. यासाठी या कथेशी ते मिळतं जुळतं आपल्याला दिसतं. पण कथा महत्वाची नाहीये, त्यातला सार महत्वाचा, तत्व आहे. आगमामध्ये तंत्रराज तंत्रामधला संदर्भ आहे की श्रीविद्या सर्व विद्यानाम माता मोक्ष प्रदा परा, की श्रीविद्या एकमेव संपूर्ण विद्यांची जननी आहे. आणि ही विद्या एकमेव अशी आहे की ती मोक्ष प्रदा परा, फक्त मोक्ष प्रदान नाही करत, मोक्षानंतरची जी अवस्था आहे परा अवस्था, ती अवस्था सुद्धा तुम्हाला प्रदान करते. तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की मग मोक्ष झाल्यानंतर मग पुढची अवस्था कशी काय? पण मोक्षानंतर
तुम्हाला स्वतःला सुद्धा, उदाहरणार्थ आपले संत, आपले जे ब्रह्मनिष्ठ संत, जेव्हा त्यांना मोक्ष मिळतो, पण ते ह्या सांसारिक सुखाच्या लोकांमध्ये, संसारिक सुखामध्ये गुरफटलेल्या लोकांना सुद्धा मोक्ष मिळावा म्हणून ते पुन्हा येतात. त्यांचे पाप कर्म आधी ते सर्व नष्ट झालेले आहे, पण दुसऱ्यांचं कल्याण व्हावं म्हणून ते त्या विभूती जन्माला येतात. म्हणजे तिथेही जन्म आला. श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथात हे खूप सुंदर ही पद्धत आहे. तर ही मोक्ष जरी त्यांना प्राप्त झालं तरी देखील त्यांना पुन्हा यावं लागतं. पण यानंतरची जी स्थिती आहे ती परा, म्हणजे तुम्हाला वाटलं तरी सुद्धा तुम्ही येऊ शकत नाही, कारण की तुम्ही त्या परा अवस्थेत तुम्ही जगदंबा ती पोचवून देते आणि तुमच्याच त्या स्मरणाने ती व्यक्ती सुद्धा परापदाला पोचते. आणि श्रीविद्या उपासनाची खरे मुख्य जे काही, जर कधी तुम्ही तिचं लिनेज पाहिलं तर सगळ्यात अगोदर ती अनेक परंपरा आहेत. दुर्वासा मुनी, लोपामुद्रा, अगस्त्य, चंद्र, इंद्र, मनु आदींनी त्यांची उपासना केली, नंदींनी केली. आणि नंतर दक्षिणामूर्ती शिवांकडनं ही उपासना भगवान दत्तात्रयांना प्राप्त झाली. दत्तात्रयांनी ही साधना भगवान परशुरामांना दिली आणि परशुरामांनी ती परशुराम कल्पसूत्रामध्ये वर्णित केली. म्हणजे ही संपूर्ण परंपरा आहे. श्रीविद्या परंपरा जर कधी या जगामध्ये, ह्या आपल्या विश्वामध्ये सर्वात जास्त प्रसार जर कधी कोणी केला असेल तर भगवान दत्तात्रय महाराजांनी. जर कधी तुम्ही गाणगापुराला गेलात, गाणगापुरामध्ये जेव्हा तुम्ही आपल्या श्री गुरूंचं दर्शन घेतात निर्गुण मठामध्ये, तर तिथे तुम्हाला छोटंसं श्रीचक्र दिसतं. आणि हे श्रीचक्र श्री गुरूंच्या वेळेचं आहे अशी तिथे मान्यता आहे. तर ही अर्चना, ही एवढी साधना श्री गुरूंनी सुद्धा केली. जर कधी इतिहास पाहिला, मी तुम्हाला संदर्भ पण देतो, आपण आपल्या याच्यावरती पण टाकूया. तर गुरुचरित्रामध्ये श्री गुरूंची म्हणजे नृसिंह सरस्वतींची गुरु परंपरा दिलेली आहे. तर ती परंपरा शृंगेरी परंपरामध्ये मर्च होते. ती परंपरा तिथून आलेली आहे, नृसिंह सरस्वती महाराजांची. आणि आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी मुख्य सर्वात जास्त श्रीविद्या उपासना केली आणि श्रीविद्येचा प्रसार केला. अख्ख्या भारतामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी भगवान श्री शंकराचार्य महाराज यांनी श्रीचक्राची स्थापना केली. कोल्हापूरला जरी गेलात तरी कोल्हापुरामध्ये सुद्धा आदि शंकराचार्यांनी श्रीचक्राची तिथे स्थापना केलेली आहे. आणि हीच परंपरा आपल्याला नृसिंह सरस्वतींपासून आपल्याला बरोबर मिळते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जर कधी तुम्ही संपूर्ण त्यांचा अध्यायाचं चरित्राचं ग्रंथाचं अध्ययन केलं तर त्यामध्ये पण तुम्हाला दिसतं की श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः ललिता त्रिपुर सुंदरी स्वरूप आहे. असं तर किती वर्णन केलंय, ते स्वयं दशमहाविद्या स्वरूप आहेत, स्वयं ललिता त्रिपुर सुंदरी स्वरूप आहेत. पण ह्या तत्वाला समजून घेण्यासाठी बघा ना, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे आणि श्री नृसिंह सरस्वती स्वरूप म्हणजे ते परा, ललिता त्रिपुर सुंदरीचं परा रूप आहे. की फक्त तुम्हाला ललिता मोक्ष प्रदान नाही करत, पण तिचा जो अंश आहे त्या अंशाचं स्मरण जरी केलं तरी तुम्हाला परापद प्राप्त होतं. म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त की श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद जरी तुम्ही म्हटलं, श्रीपाद श्री वल्लभ जरी म्हटलं तरी तुम्ही त्या ललिता त्रिपुर सुंदरीच्या परापदाचा अनुभूती तुम्हाला जे देतात आणि ज्याच्यामुळे त्यांना ते स्थान प्राप्त झालं, तीच म्हणजे श्रीविद्या. श्रीविद्येची लिनियज सुद्धा आपल्याला कळली. जो माझा प्रश्न होता विचारण्याची गरज पडली नाही. पुढे माझा जो प्रश्न आहे तो खास करून अगदी सामान्य भाषेमध्ये आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की श्रीविद्येची उपासना का करावी. आणि आजच्या काळामध्ये म्हणजे आता आपण दशमहाविद्याचे एपिसोड्स करतो आहोत, परंतु त्यातल्या त्यात जे जास्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहे किंवा जास्तीत जास्त उपासना केली जाते, समज गैरसमज आपण पुढे बघणारच आहोत, ती श्रीविद्येची उपासना का केली जाते आणि पहिले तर का करावी आणि आत्ताची लोक का करतायत. आज आपण याच्यावरती पूर्ण शास्त्रीय आधारावरतीच बोलणार आहोत. मी सगळे संदर्भ सोबत आणलेले आहे आणि आपण त्याच्यावरती बोलू. आपले चतुर्थ पुरुषार्थ आपल्या शास्त्राने दिलेले आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि तुम्ही जे काही ज्ञान अर्जन करताय, ज्या काही साधना करताय, त्या तुम्हाला धर्म पण मिळेल, त्यात तुम्हाला काही ठिकाणी अर्थ तुम्हाला मिळेल, काही ठिकाणी काम मिळेल आणि मग नंतर मोक्ष मिळेल.
परंतु सुंदरीची साधना अशी आहे की सुंदरीची साधना म्हणजे जगदंबेची उपासना, ललिता त्रिपुर सुंदरीची साधना केली तर तुम्हाला ह्या सर्व अगदी सगळं तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण फळ, पुरुषार्थ सगळे सर्व मिळतात. पुरुषार्थ तुम्हाला मिळतात. तंत्रराज तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की भोगनैव महायोग, की जर कधी तुम्ही ही जगदंबेची साधना केली तर संपूर्ण भोगासोबत तुम्हाला महायोगाची सुद्धा अनुभूती प्राप्त होते. महायोग म्हणजे काय बघा, की हा एकमेव असा योग आहे की ज्या जगदंबेच्या स्मरणेतून तुम्ही सहजरित्या हा भवसागर तुम्ही पार करू शकता आणि तो महायोग घडून येऊ शकता. आणि पांडुरंगाला सुद्धा ना, महायोग पीठे तटे भीमरथ्या, तो महायोग स्वरूप जसा पांडुरंग परमात्मा आहे तसं महायोग स्वरूप ती ललिता त्रिपुर सुंदरी आहे. तुम्हाला तिची उपासना केलं तर जी स्वयं संपूर्णता जिच्यामध्ये आहे ती अपूर्णता कशी देईल? ती भोग पण देणार आहे, ती मोक्षही देणार आहे, ते तुम्हाला संपूर्णता प्रदान करणार आहे. आणि काय प्रदान करणार? मी अगोदरच सांगितलं, श्री विद्या साधना का करावी, कोणी करावी? शिवज्ञान प्रदायिनी. ज्यांना शिव काय हे समजून घ्यायचं आहे, ज्यांना आत्मा काय हे समजून घ्यायचं, त्यांनी श्री विद्या उपासना करावी. श्री विद्या साधना कोणी करावी? जो मनुष्य आहे त्यांनी साधना करावी. इथे स्त्री पुरुष जाती भेद धर्म गोत्र कोणत्या परंपरेतला आहे, कोणत्या देशातला आहे, अशी कोणताही क्रायटेरिया शास्त्रामध्ये वर्णन केलेला नाही. कोणीही श्रीविद्या साधना आपल्या आत्म उत्थानासाठी करू शकतो. फक्त त्याला नियम दिलेला आहे, ते म्हणजे गुरु परंपरा. विना गुरु श्रीविद्या साधना होत नाही. आता आज मी एका विषयावरती बोलण्या अगोदर श्रीचक्र उपासना आणि श्रीविद्या साधना चे काही फळ सांगितले शास्त्रामध्ये. पहिलं जे फल आहे ते आहे आत्मज्ञान, दुसरं जे फल आहे ते आहे देवी साक्षात्कार, तिसरं जे फल आहे ते आहे सहज समाधी, आणि चौथं जे फल सांगितले ते आहे लोक कल्याणाची क्षमता. हे ज्याला प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी श्रीविद्या साधना सगळं आलं याच्यामध्ये. म्हणून श्रीविद्या साधना इतकी श्रेष्ठ का सांगितली जाते, त्याचं मुख्य कारण हेच आहे. आणि श्रीविद्या साधना आणि कुंडलिनीजी याचा खूप जवळचा संबंध आहे आणि हे खूप शुद्ध ज्ञान आहे. परंतु आज काळाचा महिमा इतका आहे की ह्या विद्येला खूप आता चुकीच्या पद्धतीने लोक घेत आहेत. माझ्याकडे काही संदर्भ आहेत, ते संदर्भ मी तुम्हाला वाचून दाखवतो, सगळ्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे म्हणून. मी याच्यासाठी सांगतोय तुम्हाला की वरवरचं बोलत नाहीये, याला काहीतरी शास्त्रीय प्रमाण आहे. सगळ्यात अगोदरचं जे प्रमाण आपल्याला मिळतं ते आहे वामकेश्वर तंत्रामधलं. वामकेश्वर तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की अदीक्षितेन कर्तव्यम न श्री चक्रार्षणम क्वचित गुरुपाद प्रसादेन सिद्ध्यतैव न संशयः. जो विना दीक्षा घेता श्रीचक्राची आराधना आणि पूजा करतो त्याला कधीच सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही, त्याला कधीच देवतेची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. आज काय सुरू आहे? आज विना गुरु लोक फक्त एक फॅशन झालेली आहे. बाजारात मिळतात आजकाल. बाजारामध्ये जायचं, त्या बाजारामधून आता बोलू नये पण आम्हाला तर असे फोन येतात, गुरुजी आमच्याकडे श्रीयंत्र विकायला आहेत, तुम्ही लोकांना द्या, तितके % तुम्ही घ्या, असे फोन आम्हाला येतात. कमिशन बेसिसवरती सुरू आहे. आज सरळ सांगितलेलं आहे, कुलार्णव तंत्रातला संदर्भ आहे, गुरुहीनस्य विद्या तू निष्फला स्यात् वरानने अगुरु ज्ञात मार्गस्य जपपूजन सिद्ध्यती. गुरु विना प्राप्त झालेली विद्या कधीच तुम्हाला फलीभूत होणार नाहीये, तुमच्या पतनाचं कारण होऊ शकतं. आणि आज काय चालू आहे? आज गुरु पहिला मुद्दा की लोकांना शिष्य होण्याची पात्रताच नाहीये, त्यांना त्यांना स्वतःला गुरु व्हायचं आहे. श्रीविद्या साधना फक्त गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, त्या साधना पथवरती आपल्याला आयुष्यभर चालायचं आहे. श्रीविद्या साधना ही जीवन पद्धतीच आहे. ते एकदा मिळालं, दोनदा मिळालं, 1 वर्षात मिळालं, 12 वर्षात मिळालं. आज जरी जगदंबेच्या कृपेने
श्रीविद्येचा प्रचार करण्याचं गुरुकार्य जरी असलं तरी अजूनही आम्ही साधकच आहोत आणि श्रीविद्या साधना ही आजन्मपर्यंत आपल्याला करावी लागते. तुम्ही आजन्मपर्यंत तुम्ही साधकच असतात, फक्त तुम्हाला तो अधिकार येतो की तुम्ही तो मार्ग दाखवावा. श्रीचक्र जो व्यक्ती विना दीक्षेनं श्रीचक्राला प्रतिष्ठित करतो. आपल्याकडे काय झालंय ना, आता जे ऐकत असतील, जे ह्या क्षेत्रामध्ये असतील, मी सगळ्यात अगोदर मला कोणालाही दुखवायचं नाही आहे, कोणाच्याही मनाला दुःख होईल असं बोलायचं नाही आहे, परंतु ही सत्यता आहे. आज काय झालं आहे, आज एक प्रकारचा ट्रेंड सुरू आहे की बाजारामधून किलोनं पावशेरच्या भावानं श्रीचक्र आणायचं, एखाद्या पंडितजींना बोलवायचं आणि ते तिथे अभिषेक करणार, मंत्रोच्चार करणार आणि सरळ घोषित करणार श्रीचक्र आम्ही प्रतिष्ठापना केली. आणि लोक लाखो रुपये तिथे करून आम्ही इतके लोक गुरुजींना बोलू आणि प्रतिष्ठापना केली. त्याला शास्त्रीय आधार नाही. शास्त्र सांगतं, काय सांगतं? तंत्रराज तंत्रातला सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, मूल ग्रंथ आहे श्रीविद्येतला, दीक्षा हिनो यदी कुर्यात श्रीचक्रस्य प्रतिष्ठितम तत्सर्वं निष्फलं प्रोक्तम देव्या आज्ञा विहीनतः. जो विना दीक्षा श्रीचक्राची प्रतिष्ठापना करतो, देवीच्या आज्ञेविरुद्ध कार्य केल्याने त्याला ब्रह्महत्येचं सुद्धा पातक लागतं. कुंकुमार्चन करणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि श्रीसुक्ताचा अभिषेक करून श्रीयंत्र ठेवणं ही श्रीविद्या प्रतिष्ठापनामध्ये मान्य करता येत नाही. गुरुजी तिथे ज्या ठिकाणी गुरु आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला त्या मंत्राचा उपदेश प्राप्त झालेला आहे, शक्ती संगम तंत्रामध्ये सुंदरी पटलामध्ये इतकं स्पष्ट वर्णन आहे की जो व्यक्ती विना दीक्षा श्रीचक्राला स्पर्श जरी करेल त्याच्यामध्ये प्रमाद वाढेल. आज कुठून तरी श्रीचक्र आणायचं, समोर श्रीचक्र ठेवायचं, एकीकडे कॅमेरा ठेवायचा, अभिषेकाचे व्हिडिओ रील तयार करायचे आणि लोकांना दाखवायचं. अजिबात नाही. जो श्रीचक्र उपासक आहे तो त्याचं स्वतःचं आत्मा नाही दाखवू शकत. स्वतःने आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठामध्ये जे श्रीविद्या साधना करतात त्या सगळ्यांना एक नियम दिलेला आहे, तुम्ही तुमची साधना कोणत्याही पद्धतीने फोटो ह्या पद्धतीने तुम्हाला कुठे सांगता येत नाही, दाखवता येत नाही. स्वतःचा गुरु सुद्धा आपल्या स्वतःच्या शिष्याला श्रीचक्राचं अर्चन केलेलं खूप कमी रूपामध्ये, म्हणजे खूप सूक्ष्म रूपानेच त्याला श्रीचक्राचं दर्शन घडवून आणतो. इथपर्यंत नियम दिलेले. आणि आपण आज काय करतोय, आज एक ट्रेंडिंगचा विषय म्हणून श्रीयंत्र नाहीये. आज अनेक घरामध्ये जावं लागतं. काही महान महाशय श्रीचक्र घरामध्ये भिंतीवरती लावण्यासाठी देतात. मूर्खपणा आहे हा, सर्वात मोठा मूर्खपणा आहे. फ्रेम येत आहेत, वेगवेगळे पोस्टर येत आहेत, इव्हन त्याची प्रिंट काढून तुम्ही पाकिटामध्ये ठेवा असेही लोक सांगतायत. रील तुम्ही बघा, त्याला काय म्हटलेलं आहे? श्रीविद्याच्या मंत्राला म्हटलं आहे मंत्रराज आणि यंत्राला म्हटलं यंत्रराज. यंत्र नाहीये ते, मूळ समजून घ्या. यंत्र मूळ नाहीये. हे यंत्र म्हणजे काय आहे? ज्यावेळी ललिता त्रिपुर सुंदरी जगदंबिकाचं प्राकटीकरण झालं तेव्हा भंडासुराज सोबत युद्ध करण्यासाठी ते स्वरूप तिथे तयार झाल्यानंतर 9 मंजली रथ तयार करण्यात आला. तो 9 मंजली रथ आणि त्याच्या बिंदूवरती जगदंबिका आरूढ झाली. तो रथ म्हणजे श्रीचक्र सांगितलेलं आहे. श्रीचक्र रथारूढा, श्रीचक्रावरती जगदंबिका आरूढ आहे. गेय चक्र रथारूढा राजमातंगी ज्या चक्रावरती विराजित आहे, ज्या चक्रावरती बसलेली आहे ते आहे गेय चक्र, म्हणजे तिच्या रथाचं नाव गेय चक्र. किरीचक्र रथारूढा, किरीचक्र म्हणजे वाराही परमेश्वरी जिथे स्थापित आहे. ह्या तिघी देवता ज्या चक्रावरती बसलेल्या आहे हे म्हणजे श्रीयंत्र आहे. आणि आपण काय करतोय, वॉशरूमला पण जायचं असलं तरी तुमच्यासोबत श्रीचक्राचं हे आहे, तुम्ही त्याला मर्यादा दिल्या आहेत, त्याचे डायमेन्शन्स आहेत. आज शो झालेला आहे. आज लोक त्याचा लोगो करतायत, लोक त्याचे फ्रेम करतायत. काही तर मी लोगो सुद्धा पाहिलेले आहेत कंपनीचे श्रीचक्राच्या याच्यावरती. हा जो सगळा प्रकार आहे, हा सगळा प्रकार शास्त्रबाह्य आहे आणि याला आमच्या भाषेमध्ये एक धार्मिक प्रदूषण म्हणतात. आज धर्माचं लेबल लावून आपण अधर्मच करतोय. आज जोपर्यंत मला विरोध नाही आहे श्रीचक्र उपासना, आणखी तुम्हाला सांगतो,
आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी येईल. आज ऑनलाईन श्रीचक्र मिळत आहेत, आज ऑनलाईन श्रीविद्या दीक्षा होते. कधीही श्रीविद्या दीक्षा पैसा देऊन होत नाही. सीट्स आहेत, बुक केलेल्या सीट्स आहेत. जर कधी तुम्ही पाहिलं ना नेटवरती, जर कधी तुम्ही सर्च केलं तुम्हाला समजेल. ह्या गुरूंची जर कधी तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल, समोर बसायचं असेल, तर तुम्हाला 1 लाख रुपये डोनेशन आहे, 2 लाख रुपये डोनेशन तुम्हाला इथपर्यंत बसावं लागतंय. आणि श्रीविद्येची दीक्षा ऑनलाईन होते, सोबत सामूहिक पद्धतीने होते. श्रीविद्येची दीक्षा कधीच सामूहिक होत नाही. ज्या ठिकाणी होत असेल सगळ्यात मोठा प्रमाद आहे, सगळ्यात मोठं शास्त्र उल्लंघन आहे. तंत्रराज तंत्र आणि कुलार्णव तंत्रातला सगळ्यात मोठं दीक्षेच बद्दल एक प्रतिपादन केलंय. प्रत्यक्षैव नैव कर्तव्या दीक्षा तत्वविदां सदा अप्रत्यक्षा भवेद्या तू सा दीक्षा न प्रकीर्तिता. जोपर्यंत गुरु तुमच्या समोर प्रत्यक्ष नाही तोपर्यंत दीक्षा होऊ शकत नाही, हे कुलार्णव तंत्राचं मत आहे. समोरासमोर अप्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर नसलेली, ऑनलाईन काय अप्रत्यक्ष आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, ऑनलाईन दीक्षा होतच नाही. त्या पद्धतीला शास्त्र ते संमतच नाही. तर तुम्ही कोणत्या, हा एक मोबाईल आहे आणि ह्या मोबाईलमध्ये अनेक लोक सांगतात तुम्ही ललिता खड्गमालाचा जाप करा, तुम्ही ललिता सहस्रनामाचा जाप करा. अनेक लोक मला फोन करतात, ललिता त्रिपुरसुंदरीचा मंत्र करतात, ऑनलाईन करतात, रील बघून करतात. मूर्खपणा आहे हा, चुकीचं आहे, शास्त्रीय आधार नाही आहे त्याला. दीक्षेचे 3 प्रकार आहेत. परशुराम कल्पसूत्रामध्ये 3 प्रकारच्या दीक्षा सांगितलेल्या आहे. पहिली जी दीक्षा आहे ती आहे मांत्री दीक्षा. मांत्री दीक्षा म्हणजे काय, गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये मंत्र उपदेश करतात. सगळं जेही सांगतोय मी, ह्या सगळ्या गोष्टीला शास्त्र संदर्भ दिलेले आहेत. विदाऊट शास्त्र संदर्भ मी आज एकही शब्द बोलणार नाहीये. योगिनी हृदय मधला संदर्भ आहे. मंत्र दीक्षा कशी काम करते, काय लिहिलेलं आहे, गुरु मुखात समुत्पन्नो मंत्रो यः शिष्य कर्णगे स एव जीवितो मंत्र शेषो वर्ण समूह. जोपर्यंत गुरुमुखातून तुमच्या कानामध्ये मंत्राचा उपदेश होत नाही तोपर्यंत तो मंत्र नाही, तो फक्त वर्णाचा समूह आहे. गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये जो मंत्र उपदेश करतो त्याला मांत्री दीक्षा सांगितलेला आहे. नंतरची दीक्षा आहे ती आहे शांभवी दीक्षा. ही दीक्षा योग साधनेशी संबंधित आहे आणि ते गुरु समोर प्रत्यक्ष असतानाच त्याची दीक्षा देतो. ऑनलाईन शांभवी दीक्षा होत नाही, कधीच नाही होत. त्याला एक योग्य गुरु, योग्य सद्गुरू पाहिजे. गुरूंचे 3 प्रकार आहेत. खूप चांगले आध्यात्मिक साधक आहेत, त्यांनी सुद्धा यावरती खूप चांगलं चिंतन केलं होतं आणि मला ते सांगावंसं वाटतं. गुरुचा पहिला प्रकार आहे गुरु. गुरु म्हणजे ज्ञान देणारा, जे आपले टीचर्स वगैरे आपले आई वडील असतो, गुरु कोणी असतो. नंतरचा प्रकार आहे तो आहे श्री गुरु, जे मंत्र शक्ती प्रदान करून आपल्याला त्या देवतेशी कनेक्ट करतात, त्यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करतात, ते श्री गुरु. आणि नंतर आहे सद्गुरु, ज्यांना आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, ज्यांच्या अगदी दृष्टिक्षेपामध्ये समोरच्या व्यक्तीला आपलं आत्मानुभूती क्षणात होणार, ते सद्गुरु. आज मार्केटमध्ये स्वयंघोषित किती सद्गुरु फिरतायत. जेव्हा तुम्ही दत्त महाराजांना बघता, जेव्हा तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांना बघता, त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे की त्यांच्या कृपा कटाक्षातून त्या साधकाला आत्मानुभूती होते. आज जर कधी तुम्ही पाहिलं की शक्तिपात दीक्षा सुद्धा त्यातला एक प्रकार आहे. शक्तिपात दीक्षा आज ऑनलाईन होते, भले लोक शक्तिपातवरती बोलतायत, अजिबात नाही. शक्तिपात दीक्षा ह्याला महायोग दीक्षा म्हटलं गेलेलं आहे. आणि शक्तिपाताचार्य गुळवणी महाराज म्हणजे त्यांचं जीवनचरित्र बघता, मोठे शक्तिपाताचार्य बघता, असं वाटतं की या कलियुगामध्ये शक्तिपात किंवा हा जो संप्रदाय आहे हा गुरु परंपरेतूनच मिळणार आहे. अधिकारी व्यक्ती त्याला म्हटलंय. अशा या 3 प्रकारामधूनच तुम्हाला दीक्षा होणार, शक्तिपात, शांभवी किंवा मांत्री दीक्षा. आपण काय करतोय, कोर्सेस चाललाय, क्रॅश कोर्स चाललाय, 99 रुपयामध्ये श्रीविद्या शिका, मेन्यू कार्ड येते त्याचं. पण अशी श्रीविद्या नाही होत. श्रीविद्येचे अनेक क्रमपद्धती आहे. 1 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये श्रीविद्याचा क्रॅश कोर्स होत नाही. श्रीविद्या साधना ही आज जीवनपर्यंत तुम्हाला साधना करायची आहे.
इतका पेशन्स त्या साधकाचा त्या साधनेमध्ये असताना असावा लागतो. सगळ्यात अगोदर प्रथम जे काही आहे, सद्गुरू तुमच्या आयुष्यामध्ये येतात, योग्य गुरु परंपरा येते. ती परंपरा तुम्हाला माहिती पाहिजे. मंत्र काय आहे, आपण विरोध का करतोय त्या गोष्टीला. आपण स्वतः एक वेगळं प्रोडक्ट करून विकू शकतो. हे यंत्र ऑर्डर करा, आमच्याकडे आहे. कोणीही जो खरा श्रीविद्या उपासक असेल तो कधीच कुठेही श्रीचक्र कोणाला स्थापित करून देत नाही आणि तो देऊ शकत नाही दीक्षेशिवाय. विदाऊट दीक्षेशिवाय त्याला श्रीचक्र स्थापण्याचा अधिकारही नाही आणि ते फक्त त्याच्या साधकाच्या पर्सनल यूज, त्याच्या स्वतःच्या उद्धारासाठी ते श्रीचक्र दिलं जातं. श्रीचक्र हा काही छोटा विषय नाहीये. आपण त्या श्रीचक्रावरती पूर्ण सायंटिफिकली काय काय आहे, कशी प्रक्रिया, यावरती आपण बोलू शकतो. काय आहे श्रीचक्र किंवा श्रीयंत्र जो म्हणतात आजकालच्या भाषेत त्याला? श्रीयंत्र मी अगोदर सांगितलं की त्याला पौराणिक मत आहे की जगदंबिका ज्या चक्रावरती रथावरती आरूढ आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं सांगता येईल आपल्याला? आपण अगोदर एकावरती बोलूया. मी अगोदर श्रीचक्रावरती बोलतो. मी याच्यासाठी आज ह्या सगळ्या गोष्टीच्यासाठी सांगून खूप छान आहे, कारण गैरसमज दूर होण्यासाठी प्रमाण असणं फार गरजेचं आहे. आपल्या श्रीचक्राला मध्ये मुख्य जी पूजा आहे ती आहे नवावरण पूजा. श्रीचक्र म्हणजे 9 आवरण असलेलं. बरोबर. 9 आवरण आहे, 9 मंजिल त्याला प्राप्त झालेले आहेत. आणि हे 9 टप्पे म्हणजे आपल्या सूक्ष्म मानवीय देहाचं चित्र म्हणजे श्रीचक्र आहे. आपले जे आंतरिक 9 कोश आहेत, ह्या 9 कोशाचा संबंध श्रीचक्राशी खूप जवळचा आहे. जेव्हा तुम्ही श्रीचक्र पात्र साधन पूजेला बसता त्यावेळी देवी तुमच्या अगदी हृदयासमोर देवीचं स्थान आहे, अगदी तुमच्या नाभीच्या जवळ श्रीचक्राचं स्थान आहे आणि तुम्ही आहे. हे तिघीही एका लाईनमध्ये असणारे देवी, यंत्र, आत्मा आणि साधक म्हणजे आपण, हे तिघी एकच आहे. ही अनुभूतीसाठी तुम्हाला ह्या विद्येचा आधार घ्यावा लागतो. श्रीचक्र ही ब्रह्मांडीय संरचना आहे. श्रीचक्रामध्ये अनेक प्रकार सांगितले जातात. भूपृष्ठीय, कूर्म पृष्ठीय आदी, अर्धपृष्ठीय, अर्धमेरू असे अनेक श्रीचक्राचे प्रकार सांगितले जातात. श्रीचक्राचं जे पहिलं जे आवरण आहे त्या आवरणाला म्हणतात त्रैलोक्य मोहन चक्र. हे आपल्या मूलाधार चक्राशी त्याचा संबंध आहे. आजकाल खूप मोठा एक नवीन विषय सुरू आहे. तुम्ही मूलाधारावरती ध्यान करा, तुमची कुंडलिनी, तुमचे विशुद्धी चक्र, आत्मचक्र. आजकालच्या कोणत्या शास्त्रामध्ये असं कुठलं वर्णन केलेलं आहे का मूलाधारावरती तुम्ही ध्यान करा, याच्यावरती ध्यान करा? कुठेच वर्णन आहे, पण असं ध्यान करा. कोणी म्हणतो आमची कुंडलिनी जागृत झाली. ज्या व्यक्तीची कुंडलिनी जागृत होते तो व्यक्ती बोलण्याच्या स्थितीमध्येच असत नाही. जिसने पाया उसने छुपाया. ही एक आत्मानुभूती आहे आणि चक्र ही त्या ऊर्जेचे केंद्र आहे. ह्या संपूर्ण आपले जे सप्तचक्र आहे, ह्या सप्तचक्र ह्या 3 प्रभागामध्ये, 3 ग्रंथीमध्ये बरोबर गेलेले आहे. ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी, रुद्र ग्रंथी. जोपर्यंत ब्रह्मग्रंथी तुमच्या मूलाधार, स्वाधिष्ठान आणि याच्याशी त्याचा संबंध आहे, यामध्ये तुमचे सर्व पूर्व कर्म आहेत. गाठ आहे, ग्रंथी म्हणजे गाठ आहे एक प्रकारची. जेव्हा तुम्ही साधना करता, जेव्हा तुम्ही ह्या साधना मार्गामध्ये तुम्ही सद्गुरू प्रदत्त उपासना करत राहता, हळूहळू तशी ती ऊर्जा त्या ग्रंथीचं भेदन करत जाते आणि तुमचे सगळे संस्कार बाहेर उफाळून येतात. तुम्ही असं मी ध्यान करतो आहे, पोटाला भाकरी बांधून पोट भरत नाही. तसं अध्यात्म, श्रीविद्या साधना, कुंडलिनी उपासना ही इमॅजिनेशन करून होत नाही. तुम्ही हिचं चक्राचं ध्यान करा, इथे ऊर्जा झाली नाही. ते फक्त सद्गुरूंना कळतं. सद्गुरू म्हणजे आम्ही साधक आहोत. सद्गुरू म्हणजे ज्यांनी ते लौकिक ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे, अलौकिक स्वरूप ज्यांना प्राप्त झालंय, त्यांना तो सगळा विषय समजतो. नंतरचं दुसरी जी ग्रंथी आहे ती आहे विष्णू ग्रंथी, जी आपल्या अनाहत चक्रामध्ये आहे ती. आणि नंतर आपल्या आज्ञा चक्रामध्ये रुद्र ग्रंथी. आणि ह्या 3ही ग्रंथी जी भेदते तीच म्हणजे आपली कुंडलिनी, तीच म्हणजे सुषुम्ना आणि तीच म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. हा संपूर्ण जीवन क्रम आहे. म्हणून मूलाधार म्हणजे त्रैलोक्य मोहन चक्र आहे. जेव्हा तुम्ही श्रीचक्राची उपासना, आराधना करत राहतात, श्रीचक्र साधनेचे 2 पद्धती आहे.
एक म्हणजे बहिर्याग, एक म्हणजे अंतर्याग. म्हणजे बाहेर जे श्रीचक्र तुम्हाला दिसतंय त्याची तुम्ही आराधना करताना करत करत केल्यानंतर तुम्हाला अंतर्मुख व्हायचंय. अंतर्मुख समाराध्या बहिर्मुख सुदुर्लभा. ललिता सहस्त्रनाम फक्त तुमच्या रोजीरोटीचे प्रश्न सुरळीत व्हावे, तुम्हाला अनुभूती यावी किंवा तुम्हाला पैसा यावा म्हणून ललिता सहस्त्रनाम नाही. ललिता सहस्त्रनाम म्हणजे साधकाच्या त्या 1000 पायऱ्या आहे, 1000 आध्यात्मिक सूत्र आहे जे त्याला भोगावं लागणार आहे, जे त्याला अनुभवावं लागणार आहे. पहिलं अक्षर श्री माता श्री महाराज्ञी. तुमच्या जीवनामध्ये ललिता त्रिपुर सुंदरीचं प्राकट्यकरण झालं, ललिता त्रिपुर सुंदरीचं तुमच्या जीवनामध्ये पदार्पण झालं. इथून ते नाव सुरू झालं तर श्री शिवा शिवशक्त्यैक्य रूपिणी ललिता अंबिका हे शेवटचं नाव. या 1000 टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. हेच म्हणजे ललिता सहस्त्रनाम आहे. पण आज काय झालंय, ललिता सहस्त्रनाम आमचा बिझनेस बंद झालाय आणि आम्हाला तो करायचा ह्या हेतूने लोक करत आहेत. तेवढाच त्याला काम, तेवढाच अर्थ मर्यादित नाहीये त्याला, ते सुद्धा होतं. पण हे गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. देवीची कृपा आणि गुरुची कृपा, शास्त्रकृपा तुमच्यावरती असेल तर का नाही होणार, सहज होतं. नंतरचे जे चक्र आहे त्याला म्हणतात सर्वशा परिपूरक चक्र, स्वाधिष्ठानामध्ये आहे. याच्यातून तुमची कामना शुद्धी होते. अगोदर तुम्ही भय आणि मोहापासून तुमचं क्षमन त्रैलोक्य मोहन चक्राने केलं, नंतर तुमची कामना शुद्धी सर्वशा परिपूरक चक्राने केलं, स्वाधिष्ठान चक्र तुमचं शुद्ध झालं, नंतर मणिपूर चक्र, सर्व सक्षोभण चक्र, याच्यामध्ये ओज आणि तेज तुमच्यामध्ये येतं. जो श्रीविद्या उपासक आहे, जो श्रीचक्राची आराधना योग्य पद्धतीने करतोय, त्याच्यामध्ये एक ओज असतं, एक तेज असतं आणि ते तुम्ही नाही सांगू शकत, ते तुम्ही डिफाईन नाही करू शकत, ते तुम्हाला अनुभवता येतं. ओरा दिसतोय असं होतंय तसं नाहीये. एक विशिष्ट आभा मंडल आहे जो साधकाच्या सोबत ते संपूर्ण गुरुमंडल त्याला मदत करत असतं आणि हे फक्त अनुभवायचं असतं. तुम्ही एखादी क्रिस्टल वापरून, तुम्ही एखादी रेमेडी करून तुम्ही ओज वाढवा, तेज वाढवा नाही होऊ शकत. आंतरिक तुम्हाला ते लागतं. जेव्हा तुम्ही ती आंतरिक साधना करता, साईबाबांना बघा, साईबाबांनी कोणतं क्रिस्टल वापरलं. मी विरोध नाही करत आहे बरं. क्रिस्टल एक वेगळी, एक आम्ही पण सायन्स आहे, ते एक वेगळं पार्ट आहे. मी ते अध्यात्माचा विषय करतोय. लोक क्रिस्टलमध्ये श्रीयंत्र करून त्याचे ब्रासलेट घालतायत. ह्या गोष्टीला विरोध आहे. आज आहे मार्केटमध्ये सर्व अवेलेबल आहे. तुम्ही साईबाबांना बघा, साईबाबांनी कोणतं क्रिस्टल वापरलं, परंतु त्यांचा चेहरा बघितला की आजही आपल्याला समजतं की काय आभा असेल, काय त्यांच्यामध्ये ती करुणा असेल. संत श्री गजानन महाराजांना बघा, कोणतं रत्न वापरलं होतं त्यांनी. आपल्यासारख्या, माझ्यासारख्या तुच्छ लोकांना रत्न वापरावं लागतं, तो पार्ट वेगळा आहे. पण हे जे ज्ञान आहे, हे जे ओज तेज आहे, हे तुम्हाला सर्व सक्षोभन चक्राच्या साधनेतून तुम्हाला मिळतं. नंतरचं जे चक्र आहे ते आहे अनाहत चक्र, सर्व सौभाग्यदायक चक्र सांगितलेलं आहे, प्रेम आणि करुणा. श्रीविद्या उपासना जेव्हा तुम्ही करता, तुमच्यामध्ये प्रेम भाव येतो, ती करुणा येते आणि ती तुम्हाला तुमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी येते. नंतरचं आहे ते म्हणजे सर्वार्थ साधक चक्र, विशुद्धी चक्र शुद्ध होतं, तुमची वाचा शुद्ध होते आणि वाकसिद्धी तुम्हाला प्राप्त होतं. आणि ते लगेच होईल का? नाही होणार. ते कधी होणार? हे तुमच्या साधनेवरती आणि पूर्वपुण्यावरती डिपेंड आहे. की तुम्ही त्या चक्राचा तुम्ही फोटो लावला आणि तुम्ही मेडिटेशन करताय आणि तुम्हाला ते चक्र जागृत होईल असं नाही होत, नाही होत तसं. नंतरचं जे चक्र आहे ते आहे तुमचं आज्ञाचक्र. तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होतं आणि ते अंतर्ज्ञान लोकांना भूत भविष्य वर्तमान सांगण्यासाठी हे अंतर्ज्ञान नाही आहे. जो खरा ज्योतिषी असतो ना, मी ज्यांना मी जवळून पाहिलं, मी त्याचा अनुभव सांगतो. याला प्रत्येक जण मान्य करतीलच असं नाही, तो प्रत्येकाचा आहे. खरा जो ज्योतिषी असतो, ज्योतिष हे याच्यासाठीच येतं, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जास्त वेळ ज्योतिष करत राहतात, एक काळ असा येतो त्या ज्योतिषाच्या आयुष्यामध्ये की तो ज्योतिषच सोडून देतो. का? त्याने लोकांचे प्रपंच, त्यांचे संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान त्या माणसाला यायला लागतं की हे सर्व खोटे आणि हे सगळी हे लीला आहे, रचना आहे, आणि तो त्याचा त्या मार्गातून हटून तो अध्यात्माकडे जातो. हा खऱ्या ज्योतिषाचं लक्षण आहे. खरा ज्योतिषी तुम्हाला भविष्य सांगण्यासाठी ज्योतिष नाहीये, इतकं आपलं शास्त्र कमकुवत नाहीये.
ज्योतिषशास्त्र याच्यासाठी दिलं की ह्या कर्माचे गणित त्या माणसाला कळावे आणि कर्माचे गणित कळल्यानंतर तो अध्यात्म पथावरती तो पुढे जावा. म्हणून आहे पूर्वीचे ज्योतिषी बघा, मी आजकालचे तथाकथित ज्योतिषी म्हणत नाहीये ह्या ॲपवरती तुम्ही इतके द्या, ते मी ज्योतिषी म्हणत नाहीये. मी ज्योतिषी पूर्वीचे म्हणत होते की ज्यांना ज्ञान होतं पण ते त्यांच्या साधनेवरती ते अटळ होते. ही बुद्धी ज्योतिष देतं आणि हे ज्ञान म्हणजे खरं अंतर्ज्ञान आहे की माझ्यासमोर जे प्रपंचामध्ये ज्या काही अडचणी बांधून ठेवलेल्या आहे, हे माझा पूर्वकर्माचा सगळा साचा आहे, हे सगळं माझं गाठोळ आहे आणि ते जोपर्यंत जळणार नाही तोपर्यंत माझी इथून सुटका नाही. आणि मला ते जाळण्यासाठी, मला ते भोगण्यासाठी मला ह्या गोष्टी बघायच्या आणि बघितल्यानंतर मला साधनामध्ये पुढे जायचं आहे. याला खरं अंतर्ज्ञान म्हणतात. की तुमच्या खिशामध्ये किती रुपये आहे, तुमचा गर्लफ्रेंडने तुम्हाला सोडून दिलं आणि तुमचा ब्रेकअप झाला, हे किती अचूकतेनं त्या ज्योतिषीने सांगितलं. अंतर्ज्ञान याला म्हणत नाही. ती लोककला आहे, ती काही ठिकाणी करावी लागते, तो भाग आहे. खूप भारी, खूप कमाल कमाल कमाल. आज मला असं वाटतंय ना गुरुजी की मला असं वाटत नाही मी प्रश्नच विचारलेत आज, तुम्ही बोलताय आणि मी ते फक्त अवाक होऊन ऐकत राहतोय. तुमचं नॉलेज, तुम्ही केलेला तो रिसर्च आणि काही सध्या जे काही चालू आहेत समाजामध्ये पसरलेले गैरसमज. आपलं सनातन शास्त्र इतकं सुंदर आहे, परंतु त्याला काही लोकांनी अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज तेच आपण त्यातले सगळे गैरसमज त्यांची भांडाफोड करतोय खूप सुंदर पद्धतीने. परंतु मला असं वाटतं की आपण आजच्या हे जसं मी सुरुवातीला वर्णन केलं होतं की हा विषय खूप गहन आहे, गूढ आहे, अगम्य, अनाकलनीय आणि थोडासा मला असं वाटतं मिसकन्सेप्शनवरती येऊन ठेपलेला आहे. तर ते मिसकन्सेप्शन दूर करण्यासाठीच आजचे हे आपले एपिसोड आहेत. आजच्या मला वाटतं भागापुरता आपण थांबूयात. आत्तापर्यंत आपण ललिता त्रिपुर सुंदरी काय आहे, उत्पत्तीची कथा काय आहे, श्रीयंत्र काय आहे, दीक्षा कोण कोण घेऊ शकत नाही, ते स्थापित कोण कोण करू शकत नाही, हे सगळं पाहिलं. परंतु आपण पुढच्या भागामध्ये खरंच श्रीविद्येची दीक्षा कोण घेऊ शकतो, काय करू शकतो, कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, या सगळ्याविषयी चर्चा पुढच्या भागात आपण करणार आहोत. आजच्या भागापुरता आपण थांबूयात. वाट बघा पुढच्या भागाची. मी स्वतः फार एक्सायटेड आहे आणि पुढच्या भागामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळून जातील. गुरुजी थांबूयात आजच्या पुरतं. नक्कीच. धन्यवाद.